केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेलं सीजेपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन मोदी सरकारनं आज अक्षरशः चिरडून टाकलेलं आहे. लाठीचार्ज, अश्रुधूर यांचा मारा करत आंदोलकांना आंदोलन स्थळापासून पिटाळून लावण्यात आलेलं आहे. मोदी सरकारला असं वाटत होतं वांगचूक यांचं उपोषण आपण थांबवल्यानंतर, त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन थांबेल, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. स्वतःला चाणक्य समजणाऱ्या मोदी सरकारमधील अनेक नेत्यांना हे आंदोलन अतिशय किरकोळ वाटलेलं होतं. हे पोरासोरांचं आंदोलन आहे, याला पाठिंबा मिळणार नाही, याच्यामध्ये राजकीय पक्ष सहभागी होणार नाहीत. सोनम वांगचूक यांची जी विश्वासार्हता आहे ती फारशी नाही, त्यामुळं हे आंदोलन आपण संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच गुंडाळून टाकू, अशा प्रकारच्या भ्रमामध्ये सरकार होतं. सरकारचे 3 अंदाज चुकले. त्या 3 अंदाजामुळं हे आंदोलन अतिशय प्रभावीरित्या या सीजेपीनं करून दाखवलं, पण सरकारनं तरी पण ते गुंडाळलं. हे सरकारचं देखील त्या अर्थानं यश म्हणायला पाहिजे. सरकारचा अंदाज काय चुकला, तर सरकारला असं वाटत होतं वांगचूक यांची जी विश्वासार्हता आहे ती आपण नेहमीच्या पद्धतीनं मोडून काढू. म्हणजे वांगचूक हे पेटंट वाले नाही आहेत, त्यांचं लडाखमध्ये काही योगदान नाहीये, त्यांना फंडिंग परदेशामधनं होत आहे, अशा प्रकारच्या अनेक भ्रम हे सोशल मीडियाद्वारे भाजपच्या भक्तांद्वारे सोडण्यात आलेले होते. भाजपच्या कोणत्याही सोशल मीडिया टीम मधल्या व्यक्तीची जर तुम्ही टाइमलाईन चेक केली तर तुम्हाला अशाच प्रकारचे मेसेज हे तुम्हाला वारंवार दिसले असतील. वांगचूक हे कसे देशद्रोहीच आहेत हेच पटवण्याचा चंग हा भाजपच्या सोशल मीडियानं सुरू ठेवलेला होता. पण तरीही वांगचूक यांनी जवळपास 17-18 दिवस हे आपलं उपोषण सुरू ठेवलं. मग सरकारला लक्षात आलं की या आपल्या भ्रमाद्वारे तरी हे उपोषण थांबत नाहीये. हे उपोषण आज ना उद्या जर संसदेचं अधिवेशन सुरू झालं तर चिघळू शकतं. त्यामुळे त्याच्या 2-3 दिवस आधीच सोमन वांगचूक यांना अटक करण्यात आली, त्यांना उपोषण सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला, त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण तरीही हे उपोषण थांबलं नाही. अभिजित दिपकेनं ते पुढे चालू ठेवलं. अभिजित दिपकेला असं वाटत होतं की या उपोषणाला फारसा पाठिंबा मिळणार नाही, पण रविवारी कालचा जो रविवार होता तो रविवार या उपोषणासाठी अतिशय महत्वाचा असा टर्निंग पॉईंट ठरलेला होता. याच दिवशी प्रचंड अशी गर्दी झाली, त्यामुळे सीजेपीचा अभिजित दिपके याचा विश्वास वाढला. लोकांना पण असं वाटलं की सरकार या आंदोलकांची या आंदोलनाची कुचेष्टा करते, दडपून टाकते, त्यामुळं आपण त्याच्या समर्थनार्थ उतरायला हवं. आता अभिजित दिपकेवर शाई फेक झाली, ही देखील या आंदोलनातला दुसरा टर्निंग पॉईंट होता की सरकारद्वारे नाही पण मग असे काहीतरी भाडुत्री कार्यकर्ते घुसून हे आंदोलन बदनाम करण्याचं देखील षडयंत्र आखण्यात आलेलं होतं. त्याचा सुगावा लागल्यानंतर किंवा ते रविवारी तरुणांच्या लक्षात आल्यानंतर या आंदोलनाकडे किंवा जंतर मंतरकडे जाण्याचा ओघ वाढला. आज जेव्हा संसदेवरती मोर्चा निघणार होता तेव्हा मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली होती. कॅनॉट प्लेस भागामध्ये प्रचंड अशी वाहतूक कोंडी झालेली होती. संसदेवरती हे काही मंडळी जातात की काय आणि संसदेचे जे बॅरिकेड्स वगैरे आहेत ते तोडतात की काय, अशी देखील भीती सरकारला वाटत होती. ही भीती जाणवल्यानंतरच मग सरकारनं 2 अफवा सोडल्या. पहिली अफवा काय सोडली की धर्मेंद्र प्रधान हे अमित शहा यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. ते प्रत्यक्षात भेटीसाठी गेले होते की नाही, त्यांची काही चर्चा झाली होती की नाही, याचा कोणताही तपशील बाहेर आलेला नाही. पण अमित शहा यांना भेटायचं म्हणजे धर्मेंद्र प्रधान हे काही त्यांच्यासाठी फारसे लांबचे गृहस्थ नव्हते. ते त्यांना या 20 दिवसामध्ये कधीही बोलवू शकत होते. पण जेव्हा हे आंदोलन हे फार मोठं होणार आहे, प्रचंड अशी गर्दी जमलेली आहे, तेव्हा धर्मेंद्र प्रधान यांना बोलावून घेतल्याची अफवा सोडण्यात आली. म्हणजे आंदोलकांना असं दाखवण्यात आलं की होय, सरकार आता कधीही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेईल. पण तरीही संसदेवर मोर्चा नेण्याचा ठाम निर्धार जेव्हा आंदोलकांनी व्यक्त केला, मग तेव्हा दुसरी एक मोहीम किंवा दुसरं एक स्ट्रॅटेजी सरकारनं आखली. सीजेपीच्या काही प्रवक्त्यांना मग जे.पी. नड्डा यांनी बोलावून घेतलं. जे.पी. नड्डा यांच्यासोबत काही काळ चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये लेखी निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये सरकारने एवढंच म्हटलं की तुमच्या मागण्याचा आम्ही सहानुभूती विचार करू. त्याच्यामध्ये कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाहीये, कोणतंही त्याच्याबाबत ठाम मत व्यक्त केलेलं नाहीये. कारण मोदी सरकार असं कोणतंही ठाम आश्वासन किंवा ठाम निर्णय हे आंदोलन पाहून करत नाही. धर्मेंद्र प्रधान हे नरेंद्र मोदी यांचे लाडके मंत्री असल्याचं दाखवतच सरकार या आंदोलनापुढे
आम्ही झुकत नाही अशा प्रकारच्या आविर्भावात आहे. त्यामुळं जंतर मंतर रिकामं करण्यात तरी सरकारला यश आलेलं आहे. पण या झुरळांनी सरकारला घाम फोडला होता का? तर त्याचं उत्तर होय असंच आहे. सरकारच्या 3 स्ट्रॅटेजीज होत्या, की त्यांना असं वाटत होतं की राजकीय पक्ष आंदोलनामध्ये उतरणार नाहीत, पण आप उतरले, समाजवादी पक्ष उतरला, सुप्रिया सुळे जाऊन भेटल्या, उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला. त्यामुळे साहजिकच आंदोलकांचा रूप वाढला. दुसरी गोष्ट अशी झाली, सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती, लोकांचा स्वयंस्फूर्तीनं त्यातही तरुणांचा मोठा सहभाग या आंदोलनाचं दुसरं वैशिष्ट्य राहिलं. तिसरं वैशिष्ट्य राहिलं की वांगचूक यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन आपोआप बंद पडेल. अभिजित दिपकीची तेवढी ताकद नाहीये आंदोलन पुढे खेचण्याची, रेटण्याची, पण ती देखील सरकारची रणनीती सपशेल फेल ठरली. आता बघूया, सरकारनं आश्वासन तर दिलेलं आहे, पण मोदी सरकार आहे हे, मोदी सरकारची स्ट्रॅटेजी अशी नसते. मोदी सरकारचा आविर्भाव असा आहे की आम्ही 56 इंचवाले सरकार आहोत, अशा कोणत्याही झुरळांना आम्ही जुमानत नाही. आम्ही नीटची परीक्षा पुन्हा घेतलेली आहे, तिचा निकालही दिलेला आहे आणि आता आम्हाला कोणत्याही जबाबदार निश्चित करण्याची गरज नाहीये. आम्ही अतिशय व्यवस्थित काम केलेलं आहे. याच साऱ्या गर्वामध्ये, अभिमानामध्ये सरकार आहे. त्यामुळं या झुरळांच्या आंदोलनाला गुंडाळल्यानंतर सरकार त्यांच्या मागण्यांकडे कितपत लक्ष देईल याच्याबाबत मला तरी शंका वाटते आहे. पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं झुरळांनी मोदी सरकारला घाम फोडला होता का? फोडला होता. सरकारच्या विरुद्ध आंदोलन करता येतं का? याचं उत्तर झुरळांनी दाखवून दिलेलं होतं. पण हे आंदोलन त्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या मागणीपर्यंत नीट नेता आलं नाही, हे देखील त्यांना जमलेलं नाही, हे देखील आंदोलनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. बघूया पुढच्या घडामोडी काय होत आहेत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतोय का नाही, हे आपल्याला पुढच्या काही तासामध्येच कळेल.